Today we are going to start with the next topic, that is amines. Okay, number 50, amines. बाकीचं जे सांगितलं टॉपिक सुट्टी नंतर घेऊया. सुट्टी सुटल्यानंतर बिकॉज त्याला टाइम लागणार. तर amines. What are amines? Amines are derivatives of ammonia. Amines काय आहेत? Amines काय आहेत? डेरिव्हेटिव्ह. कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहेत? तर अमोनियाचे. अमोनिया म्हणजे काय? अमोनिया म्हणजे काय असते? हा नायट्रोजन आहे. त्याला किती हायड्रोजन असणार आहे? हा अमोनिया आहे. तर अमोनियाचे हायड्रोजन ॲटम्स अमोनियाचे आर रिप्लेस बाय अल्काइल ग्रुप. निमेश सगळं लक्ष पुढं करायचं त्याची. अमोनियाचे हायड्रोजन ॲटम्स जेव्हा कशाने रिप्लेस होतात? अल्काइल ग्रुप्स. पण त्याला अमाइन्स. आणि हे जे अमाइन्स आहेत याला मेनली आपण 4 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. एक असते प्रायमरी अमाइन. हे काय आहे? प्रायमरी अमाइन. व्हॉट इज प्रायमरी अमाइन? जेव्हा अमोनियाचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन अल्काइल ग्रुप येतो. अमोनियाचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन काय येतं? अल्काइल. तर अल्काइल ग्रुप असू दे किंवा अरोमॅटिक ग्रुप असू दे. हायड्रोजन ग्रुप कोणताही अल्किल किंवा अरोमॅटिक ग्रुप जर आला तर आपण त्याला काय म्हणत असतो? प्रायमरी काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? प्रायमरी. इथं काय येणार आहे तर आर डॅश एन एच एच. हा कसला अमाइन आहे? प्रायमरी अमाइन. कसला अमाइन आहे? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. आता नेक्स्ट सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे काय? तर ज्या केसमध्ये अमोनियाचे 2 हायड्रोजन ॲटम. किती हायड्रोजन ॲटम? अमोनियाचे 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतात. कशानं? अल्किल. कशानं? त्याला आपण अमाइन म्हणतो तर सेकंडरी अमाइन. काय असणार आहे? आर डॅश एन इथं आर इथं एच. कसला अमाइन आहे? सेकंडरी अमाइन. नेक्स्ट कोणता अमाइन आहे? टर्शरी अमाइन. नेक्स्ट कोणता अमाइन आहे? आता टर्शरी अमाइन काय असते? 3 हायड्रोजन अमोनियाचे जेव्हा 3 अल्काइल ग्रुप किंवा 3 अरोमॅटिक ग्रुप किंवा मिक्स अल्किल त्याला आपण टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन म्हणजे काय असणार आहे? इथं एक अल्काइल ग्रुप, इथे एक अल्काइल ग्रुप, इथे एक अल्काइल ग्रुप. हा कसला अमाइन आहे तर टर्शरी. नेक्स्ट क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे. क्वाटर्नरी अमोनियम काय आहे तर सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे काय असते? हे 3 हायड्रोजन ॲटम तर अल्काइल ग्रुपने रिप्लेस होणारच आहेत. ॲज वेल ॲज एक लोन पेअर जो आहे तो कशामध्ये कन्व्हर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. एक लोन पेअर कशामध्ये कन्व्हर्ट होणार आहे? आणि तिथं पण अल्किल ग्रुप येणार आहे. माहिती आहे त्याला काय होणार आहे? आर एन इथं आर इथं आर. लोन पेअर बॉन्ड पेअर प्लस हे सॉल्ट असते. ह्याला क्वाटर्नरी अमोनियम काय म्हणतो तर सॉल्ट. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट.
येते का लक्षात? येस or no? So the amines are mainly classified into three types: primary, secondary, tertiary amine. आणि ही जी आहे ती quaternary ammonium काय आहे तर सॉल्ट. ठीक आहे. तर यामध्ये amines, primary amines मध्ये एक्झाम्पल CH3, single bond CH2, single bond NH2. ह्याचं नाव काय आहे सांगा? इथिल amine. इथिल ग्रुप आहे. इथिल amine. ठीक आहे. नेक्स्ट CH3, CH2, CH2 आणि परत NH2. हा कोण आहे? N प्रोपिल अमाइन. N प्रोपिल अमाइन. सेकंडरी अमाइन मध्ये कॉमन नेमिंग सांगते आम्ही CH3, NH आणि तर काय तर CH3. दोन मिथिल ग्रुप आहेत ना. दोन मिथिल ग्रुप आहेत म्हणजे त्याचं नाव काय असणार आहे? डाय मिथिल अमाइन. आणि टर्शियरी अमाइन मध्ये CH3, CH2 आणि CH3 इथं CH. हे दोन मिथिल ग्रुप आहे आणि हा कोणता ग्रुप आहे? इथाइल ग्रुप. ज्याचं नाव काय असणार आहे? येस, इथिल डाय मिथिल अमाइन. आणि ह्याला आपण सॉल्ट म्हणून घेतो. काय म्हणून घेतो? सॉल्ट. सो इथं हा काय असणार आहे? CH3 4 टाइम्स N प्लस घेतलं तर आपण काय म्हणणार याला? टेट्रा मिथिल अमोनियम आयन. टेट्रा मिथिल अमोनियम आयन. नोड पुढे जाऊन आपण सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइनचं क्लासिफिकेशन बघणार आहे. सिंपल आणि मिक्स्ड मध्ये. आपण फोकस करताना प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, युजेस हे सगळे कशाचे फोकस करायचे तर प्रायमरी अमाइन. मी काय म्हटलं हे दोन आपण बघणार. सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन बघणार आहे. क्लासिफिकेशन बघणार आहे ह्याचा. नेमिंग बघणार आहे ह्याचा. काय बघणार आहे? क्लासिफिकेशन आणि काय बघणार आहे तर नेमिंग. पण फोकस कशावरती करायचं आहे? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन चे प्रिपरेशन, प्रायमरी अमाइन चे फिजिकल प्रॉपर्टीज, प्रायमरी अमाइन चे केमिकल प्रॉपर्टीज. हवा लिहून घ्या. नोट्स तुम्हाला. So, are you understanding the concept? What are amines? Amines are derivative of what? Ammonia. अमोनियाचा हायड्रोजन ऍटम जेव्हा अल्किल किंवा अरोमॅटिक ग्रुप, मी तर फक्त आर ग्रुप दाखवले, तर अरोमॅटिक ग्रुप पण असू शकतात. जर अल्किल किंवा अरोमॅटिक ग्रुप न रिप्लेस झालं तर आपण त्याला काय म्हणतो तर प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. डिपेंडिंग अपॉन की अल्काइल ग्रुप त्या नायट्रोजनला काय झालेले आहेत तर जॉईन झालेले आहेत. नाव जे तुमचे सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स आहेत. कोणत्या अमाइन्स आहेत? सेकंडरी आणि कोणत्या अमाइन्स आहेत तर टर्शियरी अमाइन. The secondary and tertiary amines are mainly classified into how many types? 2 types. Simple amines ज्याला आपण सिमेट्रिकल अमाइन्स म्हणतो. मिक्स्ड अमाइन ज्याला आपण अनसिमेट्रिकल अमाइन्स म्हणतो. So secondary and tertiary amines are further classified what it is classified as. First, simple, or we can say symmetrical amines. आणि
दुसरे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन्स. मिक्स्ड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, मिक्स्ड किंवा आपण त्यालाच काय म्हणतो, अनसिमेट्रिकल अमाइन्स. ओके, सिंपल अमाइन्स म्हणजे the amines in which all alkyl groups attached to nitrogen atom are same. असे अमाइन्स ज्यामध्ये सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन, सेकंडरी अमाइनला किती अल्काइल ग्रुप जॉईन असतात, 2. टर्शरी अमाइनला किती अल्काइल ग्रुप जॉईन असतात, तर 3. तर असे अमाइन्स ज्यामध्ये सगळे अल्काइल ग्रुप अटॅच टू नायट्रोजन ॲटम काय असतात, सेम, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर सिंपल अमाइन्स म्हणणार आहे. बघा, हा नायट्रोजन आहे, इथं CH2 CH3 आहे, परत इथं CH2 CH3 आहे आणि इथं H आहे. इथं कोणते ग्रुप आहेत, किती ग्रुप आहेत इथिलचे, 2. मला आपण काय म्हणणार आहे, तर डाय इथिल अमाइन. काय नाव असणार आहे याला, डाय इथिल अमाइन. बरं ठीक आहे, हा नायट्रोजन आहे, त्याला 2 पेअर आहे आणि राहिलेल्या 3 व्हॅलेन्सी CH3 ग्रुपनं काय केले, तर सॅटिस्फाय. तर याचं नाव काय असणार आहे सांगा, डाय मिथिल अमाइन. काय असणार आहे, काय असणार आहे, डाय मिथिल अमाइन. आता नेक्स्ट बघा, अरोमॅटिक ग्रुप पण असू शकतो. कसला ग्रुप असू शकतो, अरोमॅटिक ग्रुप. जर अरोमॅटिक ग्रुप असेल, कोणता आहे, हा टर्शरी अमाइन आहे, सॉरी ट्रायमिथिल. इथं बघा, 2 अल्किल ग्रुप आहेत डायइथिल, 3 अल्काइल ग्रुप आहेत ट्रायमिथिल अमाइन. येते का लक्षात मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. त्याचं नाव काय असणार आहे, डाय फिनिल अमाइन. आता हे जे 2 आहेत, डायइथिलामाइन आणि ट्रायमिथिलामाइन, हे अलिफॅटिक अमाइन्स आहेत. कसले अमाइन्स आहेत, अलिफॅटिक म्हणजे नायट्रोजनला अल्काइल ग्रुप जॉईन आहेत. कसले ग्रुप जॉईन आहेत, आणि डायफिनिलामाइन मध्ये हा जो आहे अरोमॅटिक. का अरोमॅटिक, अरोमॅटिक असतो कारण याला दोन्ही अरोमॅटिक ग्रुप जॉईन आहेत. जरी एक अरोमॅटिक ग्रुप असेल तरी तो अरोमॅटिक अमाइन आहे, एक अल्काइल ग्रुप आहे, एक अरोमॅटिक अमाइन आहे, तरी पण तो काय असणार आहे, अरोमॅटिक अमाइन. आता मिक्स्ड अमाइन्स बघा, द अमाइन्स in which different alkyl groups are attached. The amines in which different alkyl groups are attached to nitrogen atom. बघा, CH3 single bond NH, single bond CH2 CH2 CH3. मित्रांनो, हा मिथाइल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे, आणि हा प्रोपाइल आहे, कारण स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत. तर आपण जेव्हा ह्याचं कॉमन नेमिंग करतो, तर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करतो. काय फॉलो करतो, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे पहिला एम येणार का पी येणार, पहिला एम येणार का पहिला पी येणार, सांगा, एम. सो याचं नाव काय असणार आहे, मिथिल
एन प्रोपिल अमाइन. काय असणार आहे? मिथाइल एन प्रोपाइल अमाइन. पुढं नेक्स्ट बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N. इथं CH2 CH2 CH3 आणि इथं CH3. सांगा मला, हा प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी अमाइन आहे का टर्शरी अमाइन आहे? टर्शरी. 3 अल्काइल ग्रुप आहेत. नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत? 3. आणि अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जायचं. मग अल्फाबेटिकल ऑर्डर, पहिला इथिल, मग मिथिल आणि मग काय येणार आहे तर एन प्रोपिल. पहिला इथिल, मग एन प्रोपिल. त्याचं नाव काय येणार आहे? इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन. नेक्स्ट C6H5NCH3. 10 लिहिलंय. हा कोण आहे सांगा? ऑर्थोबिरतो नाही, नायट्रोजन आहे. नायट्रोजनला 3 अल्काइल ग्रुप जॉईन झाले. हा, जर इथं असला असता ना काहीतरी, मग हा नायट्रोजन आहे, हा ऑर्थो आणि कोणती पोझिशन झाली असती? बेटा. हे वेगळं आहे. आता मला सांगा की ह्याचं नाव काय असणार आहे? 2 मिथिल आहे आणि 1 फिनिल आहे, म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे तर डायमिथिल फिनिल काय येणार आहे तर अमाइन. आता मला सांगा, डायमिथिल फिनिल अमाइन हा कसला अमाइन आहे? ॲलिफॅटिक का अरोमॅटिक? ॲलिफॅटिक का अरोमॅटिक? अरोमॅटिक. का अरोमॅटिक? मी तुम्हाला काय म्हटलं, जर 2 व्हॅलेन्सी आहे, त्या 2 व्हॅलेन्सी मधली एक व्हॅलेन्सी जरी फिनिल ग्रुपने सॅटिस्फाय केली, 3 व्हॅलेन्सी आहेत, 3 मधली 2 किंवा 3 मधली एक जरी व्हॅलेन्सी फिनिल ग्रुपनं काय केली? सॅटिस्फाय, तर आपण त्याला कसल्या अमाइन्स म्हणणार आहे तर अरोमॅटिक अमाइन्स. So what are amines further? Amines can be again classified into 2 types. Aliphatic amines आणि दुसरे कोणते असतात? स्वराज्य अरोमॅटिक अमाइन्स. ॲलिफॅटिक अमाइन्स काय सेम असतात? सगळे अल्किल ग्रुप्स असतात, सेम वेगळे असतात पण अल्किल ग्रुप असतात. अरोमॅटिक अमाइन ॲटलिस्ट एक अल्किल ग्रुप प्रेझेंट असतो. लिहूया. नेक्स्ट बघा, नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर मध्ये आपण किती पार्ट्स करतो बाळांनो? 3 पार्ट्स. काय काय असतात 3 पार्ट्स नॉमेनक्लेचर मध्ये? स्ट्रक्चर, कॉमन नेम आणि दुसरं काय असते तर IUPAC नेम. आता मी स्ट्रक्चर्स लिहित जाते, तुम्ही त्याचं कॉमन नेम लिहा, IUPAC नेम आपण एक्सप्लेन करत लिहूया. ठीक आहे? स्ट्रक्चर लिहा. स्ट्रक्चर मी देते, कॉमन नेम तुम्ही ट्राय करायचं आहे, IUPAC नेम दोघांनी मिळून लिहायचंय, रूल डिस्कस करून. ठीक आहे? फाईन.
सगळे प्रायमरी अमाइन्स आहेत. का प्रायमरी अमाइन्स आहेत सांगा? अल्काइल ग्रुप जॉईन आहे किंवा एकच अरोमॅटिक ग्रुप जॉईन आहे किंवा एकच कार्बन जॉईन आहे. सोप्या भाषेत काय जॉईन आहे? आता कॉमन नेमिंगला तर आपण अल्किल अमाइन म्हणतो. IUPAC नेमिंगला काय असते तर अल्केन लिहायचं, त्यातला ई काय करायचा रिप्लेस, आणि अल्केन आणि पुढं काय लिहायचं तर अमाइन. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? अल्केन लिहायचं, अल्केनचं ई रिप्लेस करायचं आणि काय लिहायचं तर अमाइन. सो हा सगळ्यात पहिला कोणता अमाइन आहे तर मिथिल अमाइन. हा मिथिल अमाइनलाच पण काय म्हणतो मिथेन अमाइन, अल्केन अमाइन. मिथिल अमाइनलाच काय म्हणतो मिथेन अमाइन. मिथिल अमाइन एक कार्बन अल्केन म्हणजे मिथेन. मिथेन काय असणार आहे अमाइन. ठीक आहे. ई रिप्लेस करायचं. इथं कोणता ग्रुप आहे CH3 CH2 म्हणजे CH3 CH2 म्हणजे इथाइल. याचं नाव काय असणार आहे पहिला? याचं नाव काय असणार आहे इथाइल आणि हा काय असणार आहे तर अमाइन. इथाइल अमाइनला आपण काय म्हणतो इथेन अमाइन. इथाइल अमाइनलाच नाव काय देतो इथेन अमाइन. नेक्स्ट 3 कार्बन स्टेट चेन मध्ये तर काय असणार आहेत एन प्रोपाइल अमाइन. एन प्रोपाइल अमाइनलाच नाव काय असणार आहे तर प्रोपेन डॅश 1 डॅश अमाइन. प्रोपेनचा ई रिप्लेस करायचं. प्रोपेन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर अमाइन. नेक्स्ट इथं बघा, ज्या कार्बनला नायट्रोजन जॉईन आहे तो सेकंडरी. तिथं सगळ्यात मस्त मज्जा सीईटीचा क्वेश्चन आहे. कार्बन सेकंडरी आहे पण नायट्रोजन पण सेकंडरी आहे पण नायट्रोजन. समज में आ रहा है यस और नो? हा, आणि ह्याचं नाव हा आयसोप्रोपिल ग्रुप झाला. सेकंडरी प्रोपिल म्हणजेच स्वराज्य काय असतं? सेकंडरी प्रोपिल म्हणजेच काय असतं स्वराज्य आयसोप्रोपिल. मग याचं नाव काय येणार आहे तर आयसोप्रो. सेट प्रोपिल पण लिहू शकतो तुम्ही, पण सेकंडरी प्रोपिललाच एक्सेप्शनली आपण आयसोप्रोपिल म्हणतो. आता IUPAC नेम सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट साइड वेअर फंक्शनल ग्रुप इज नियरर. आता हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे आणि हा कोणता कार्बन आहे तर थर्ड. मग सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे अमाइन. सो याचं नाव काय असणार आहे प्रोपेन डॅश 2 डॅश अमाइन. काय नाव आहे? काय नाव आहे प्रोपेन डॅश 2 डॅश काय आहे तर अमाइन. लक्षात येते का? ठीक आहे, पहिला समजून घ्या. नेक्स्ट ह्या केस मध्ये हा NH2 जो आहे, हा या NH2 ला नायट्रोजनला एकच कार्बन जॉईन आहे. नायट्रोजनला म्हणजे हा अमाइन कसला आहे प्रायमरी. हा अमाइन कसला आहे प्रायमरी, पण कार्बन कसला आहे यामध्ये मग अमाइन प्रायमरी पण कार्बन काय आहे टर्शरी. टोटल कार्बन 4 आहे तर याचं नाव काय येणार आहे तर टर्शरी ब्युटिल काय आहे तर अमाइन. ह्या टर्शरी ब्युटिल अमाइनचंच IUPAC नेमिंग कसं असतं बघा. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय आहे तर थर्ड कार्बन. सो याचं नाव काय येणार आहे 2 डॅश मिथिल प्रोपेन च ई काढायचं प्रोपेन डॅश 2 डॅश अमाइन.
प्रोपेन डॅश 2 डॅश अमाइन. नेक्स्ट सांगा मला काय आहे. ज्या कार्बनला नायट्रोजन आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. अमाइन तर प्रायमरी आहे पण कसला अलील. हा कोण अमाइन आहे अलील अमाइन. आणि या अलील अमाइनला नंबरिंग करून हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन हा थर्ड कार्बन. टोटल कार्बन किती आहे 3. त्याचं नाव काय येणार आहे प्रोप डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश अमाइन. पुढचं विनिल. का विनिल ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर हा विनिल अमाइन. बरं पुढं विनिल अमाइनलाच हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड कार्बन मग नाव काय असणार आहे याचं इथ इन च ई काढायचं इथिन अमाइन येणार. काय येणार नाव काय येणार आहे इथिन अमाइन. नेक्स्ट बघा डायअमाइन आहे. डायअमाइन म्हणजे किती NH2 ग्रुप जॉईन आहे किती NH2 ग्रुप जॉईन आहेत निमेश 2. मग 2 NH2 ग्रुप जर जॉईन असतील आणि ऍडजसेंट कार्बनला आहेत तर विसिनल कंडिशन झाली. मग विसिनल कंडिशनला कॉमन नेमिंगला आपण काय म्हणतो इथिलीन. इथिलीन काय आहे तर डायअमाइन. इथिलीन डायअमाइनलाच आपण काय म्हणतो इथेन 1,2 डॅश काय येणार आहे डायअमाइन. इथेन 1,2 काय येणार आहे तर डायअमाइन. हे बघा ह्याला आपण फिनिलअमाइन म्हणतो पण याचं स्पेशल नेम आहे ॲनिलीन आणि हा अरोमॅटिक अमाइन आहे. कसला अमाइन आहे हा कसला अमाइन आहे हा अरोमॅटिक अमाइन. ह्याला आपण काय म्हणतो तर फिनिल अमाइन. ह्या फिनिल अमाइनलाच अजून एक नाव काय आहे तर ॲनिलीन. ह्याचा जो कॉमन नेम आहे ॲनिलीन त्यालाच आपण काय कन्सिडर करतो तर IUPAC नेमिंग. कॉमन नेमिंगलाच आपण काय कन्सिडर करतो IUPAC नेमिंग. सो ह्याचं नाव आहे बघा ह्याचं नाव बेन्झिन अमाइन पण चालतंय पण मोर प्रोबॅबली आपण ह्याला काय म्हणतो तर ॲनिलीन. बेन्झिन अमाइनलाच आपण काय म्हणतो तर ॲनिलीन. समझ में आ रहा है यस और नो यस और नो नोट डाउन करा. बरं इथं बघा नेक्स्ट स्ट्रक्चर्स बघा.
तर बघा, हे सगळे अमाइन्स कोणते आहेत सांगा? सेकंडरी अमाइन्स आहेत. ह्याचं कॉमन नेमिंग ठीक आहे, पण IUPAC नेमिंग थोडंसं वेगळं आहे. काय आहे बघूया. सगळ्यांनी तर लक्ष द्यायचं, लिहायचं बंद करायचं, पहिलं समजावून घ्यायचंय. शौर्य साहेब समजून घ्यायचंय आणि बोलायचं बंद करायचं. हा NH आहे, ह्याला 2 मिथाइल ग्रुप आहेत. ह्याचं नाव काय असणार आहे? कॉमन नेम डाय मिथिल काय असणार आहे तर अमाइन. नेक्स्ट हे काय असणार आहे? डाय फिनिल काय असणार आहे तर अमाइन. नेक्स्ट ह्याचं नाव डाय इथिल काय असणार आहे? अमाइन. आता 2 वेगवेगळे अल्काइल ग्रुप असतील तर मिक्स्ड अमाइन आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर आपण यूज करतो. काय असणार आहे? इथिल मिथिल काय असणार आहे तर अमाइन. या केसमध्ये नाही वापरायचं डॅश. इथं काय आहे? हा इथिल ग्रुप आहे आणि हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. सो याचं नाव काय असणार आहे तर इथिल आयसोप्रोपिल काय असणार आहे तर अमाइन. कॉमन नेमिंग. IUPAC नेमिंगला काय असतंय की जर डाय अमाइन आहे म्हणजे सेकंडरी अमाइन आहे तर त्यातला एक ग्रुप पॅरेंट आणि दुसरा ग्रुप काय कन्सिडर करायचा? सबस्टिट्यूएंट. मग जो सबस्टिट्यूएंट आहे त्याला नायट्रोजन लिंक करायचं. म्हणजे काय? आता इथे बघा हा, हे 2 मिथाइल ग्रुप आहेत ना, त्यातला एक पॅरेंट कन्सिडर करा, हा पॅरेंट आहे आणि हा काय आहे तर सबस्टिट्यूएंट. नॉर्मली पॅरेंट कोण असतं आणि सबस्टिट्यूएंट कोण असतं? जो मोठा अल्काइल ग्रुप आहे ना त्याच्याबरोबर नायट्रोजन तो पॅरेंट झाला आणि जे छोटे अल्काइल ग्रुप्स आहेत ते काय झाले? सबस्टिट्यूएंट. आता हा सिंपल अमाइन आहे. कसला अमाइन आहे? सिंपल अमाइनला दोन्ही अल्काइल ग्रुप काय असणार आहेत? सेम. त्यामुळे एक पॅरेंट आणि एक काय येणार आहे तर सबस्टिट्यूएंट. सो याचा नायट्रोजनला मिथाइल ग्रुप जॉईन आहे म्हणून याला काय म्हणणार आहे तर N डॅश मिथिल. N डॅश मिथिल काय येणार आहे तर मिथेन अमाइन. N डॅश मिथिल काय येणार आहे? मिथेन अमाइन. इथं N मिथिल का माहित आहे? कारण ह्या नायट्रोजनला मिथिल ग्रुप जॉईन आहे. हा सबस्टिट्यूएंट N डॅश मिथिल सबस्टिट्यूएंट आणि मिथेनामाइन काय असणार आहे तर पॅरेंट. मिथेनामाइन काय असणार आहे? पॅरेंट. आता डायफिनिल आहे ना, मग त्यामधला N डॅश फिनिल बेन्झामाइन. N डॅश फिनिल बेन्झामाइन. मग यामधला एक काय असणार आहे तर पॅरेंट आणि एक काय असणार आहे तर सबस्टिट्यूएंट. सो याचं नाव काय असणार आहे तर N डॅश फिनिल बेन्झीन अमाइन. N डॅश फिनिल बेन्झीन अमाइन. डायइथिल मध्ये पण एक पॅरेंट आणि एक काय असणार आहे तर सबस्टिट्यूएंट. सिंपल आहे अमाइन आहे म्हणून पॅरेंटचं पण ग्रुप तोच आहे आणि सबस्टिट्यूएंटचं पण ग्रुप काय आहे तोच. मग इथं काय येणार आहे? N डॅश इथिल इथेन काय येणार आहे तर अमाइन. N डॅश इथिल काय येणार आहे? इथेन अमाइन. आता यामध्ये हा छोटा ग्रुप काय आहे तर सबस्टिट्यूएंट आणि मोठा ग्रुप काय आहे तर पॅरेंट. मिथाइल आणि इथाइल मध्ये मिथाइल ग्रुप सबस्टिट्यूएंट आणि इथाइल ग्रुप पॅरेंट. सो याचं नाव काय येणार आहे तर N डॅश मिथिल N डॅश मिथिल इथेन अमाइन. N डॅश मिथिल इथेन अमाइन. समझ में आ रहा है? छोटा ग्रुप सबस्टिट्यूएंट
तो छोटा ग्रुप सब्स्टिट्यूएंट मतलब अगर मैंने ये पेरेंट कंसिडर किया तो ये इथेनामाइन हो गया ना। इस नाइट्रोजन को कौन सा ग्रुप ज्वाइन है? समझ में आ रहा है यशस्वी? यस और नो? नहीं नहीं, अल्फाबेटिकल ऑर्डर हम लोग यहाँ पे नहीं कंसिडर करते हैं। हम यहाँ पे छोटे ग्रुप को सब्स्टिट्यूएंट कंसिडर करते हैं और बड़े ग्रुप को पेरेंट। अब ये जो अल्केन अमाइन है ये पेरेंट है और अल्काइल ग्रुप क्या है? सब्स्टिट्यूएंट। अल्केन अमाइन काय आहे? पेरेंट आणि अल्काइल ग्रुप काय आहे तर सब्स्टिट्यूएंट। मग आता या केसमध्ये हा बघा, हा आयसोप्रोपिल नाही, आता याला हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय येणार आहे तर थर्ड कार्बन आणि हा नायट्रोजनला इथिल ग्रुप जॉईन आहे। तर आपण काय म्हणणार आहे? छोटा ग्रुप काय असतो? सब्स्टिट्यूएंट आणि मोठा ग्रुप काय असतो तर पेरेंट। सो याचं नाव काय येणार आहे? एन डॅश इथिल, एन डॅश इथिल प्रोपेन। पण प्रोपेन कोणत्या पोझिशनला? सेकंड पोझिशनला काय होता? अमाइन। सो एन डॅश इथिल हा तर सब्स्टिट्यूएंट झाला, पण हा फर्स्ट सेकंड थर्ड सेकंड पोझिशनला अमाइन ग्रुप आहे ना। सेकंड पोझिशनला काय आहे? सो एन डॅश इथिल प्रोपेन डॅश 2 डॅश काय आला तर अमाइन। समजतंय हा वाला पार्ट? येस और नो? येस और नो? ठीक आहे, तर पुढे बघा। या केसमध्ये परत हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे। ह्याचं कॉमन नेमिंग अल्फाबेटिकल ऑर्डरला येते। अल्फाबेटिकल ऑर्डरला बी पहिला येते, TERT आपण अल्फाबेट्स मध्ये कन्सिडर करत नाही। मग याचं नाव काय असणार आहे? टर्शरी ब्युटिल मिथिल अमाइन। टर्शरी ब्युटिल काय असणार आहे? मिथिल अमाइन। इथं काय असणार आहे? इथिल फिनिल अमाइन। इथं हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे? हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे? टर्शरी। याचं नाव काय येणार आहे? ट्राय फिनिल अमाइन। टर्शरी तर आहे पण अरोमॅटिक आहे। टर्शरी अमाइन आहे पण काय आहे? अरोमॅटिक। काय आहे? ठीक आहे। आता IUPAC नेमिंग, IUPAC नेमिंगला मी तुम्हाला म्हटलं छोटा ग्रुप सब्स्टिट्यूएंट आणि मोठा ग्रुप काय असतो तर पॅरेंट। छोटा ग्रुप सब्स्टिट्यूएंट आणि मोठा ग्रुप काय असतो तर पॅरेंट। मग छोटा ग्रुप कोण आहे? मिथाइल। NH ला मिथिल ग्रुप जॉईन आहे ना, मग याचं नाव काय येणार आहे? एन डॅश मिथिल। हा इथं विषय संपला सब्स्टिट्यूएंटचा। पॅरेंट, पॅरेंट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा कसला कार्बन आहे? थर्ड। सो एन डॅश मिथिल, परत काय येणार आहे? डॅश 2 डॅश मिथिल, 2 डॅश मिथिल प्रोपेन डॅश 2 डॅश अमाइन। प्रोपेन डॅश 2 डॅश अमाइन समजून घ्या। एन डॅश मिथिल सेकंडरी अमाइन। या केसमध्ये लॉंगेस्ट चेन किती कार्बनची कन्सिडर करणार? 3। फर्स्ट सेकंड थर्ड, मग सेकंड पोझिशनला मिथिल आहे परत। मग एन डॅश मिथिल डॅश 2 डॅश मिथिल प्रोपेन डॅश 2 डॅश अमाइन। समजतंय? यस और नो? बरं ठीक आहे। हा इथाइल ग्रुप आहे आणि हा फिनाइल ग्रुप आहे। मोठा ग्रुप पॅरेंट आणि छोटा ग्रुप सब्स्टिट्यूएंट। मग मोठा ग्रुप पॅरेंट म्हणजे मोठा ग्रुप सब्स्टिट्यूएंट पॅरेंट आणि छोटा ग्रुप सब्स्टिट्यूएंट म्हणजे एन डॅश काय येणार आहे? इथिल। एन डॅश काय येणार आहे? इथिल। म्हणजे हा इथिल ग्रुप काय झाला? इथिल ग्रुप काय झाला? सब्स्टिट्यूएंट। आणि बेंजामाइन काय असणार आहे? पॅरेंट। हा पॅरेंट असणार ना, हा मोठा ग्रुप आहे, हा मोठा ग्रुप आहे म्हणजे पॅरेंट असणार ना। सो याचं नाव काय असणार आहे? एन डॅश इथिल बेन्झ काय असणार आहे तर बेन्झिन अमाइन। बेन्झिन अमाइन। आता ह्या केसमध्ये 3 अल्काइल ग्रुप आहेत, त्यात 2 अल्काइल ग्रुप
सॉरी 3 अरिल ग्रुप आहेत, अरोमॅटिक ग्रुप आहेत. त्यात 3 अरिल ग्रुप मधले 2 अरोमॅटिक ग्रुप सबस्टिट्यूएंट आणि 1 अरोमॅटिक ग्रुप पॅरेंट, कारण सिंपल अरोमॅटिक अमाइन आहे. कसला अमाइन आहे? मग इथं मी काय लिहिणार आहे? 2 पॅरेंट, 2 सबस्टिट्यूएंट असतात ना. मग हा एक सबस्टिट्यूएंट आहे आणि हा एक सबस्टिट्यूएंट आहे. किती सबस्टिट्यूएंट आहेत? 2. आणि दोन्ही कोणाला जॉईन आहेत? नायट्रोजनला. कोणाला जॉईन आहेत? मग इथं काय येणार आहे? N, डॅश डायफिनिल. N, N डॅश N, डॅश डायफिनिल. आता डायफिनिल काय? बेन्झिन अमाइन. N, डायफिनिल बेन्झिन अमाइन. म्हणजे जर टर्शरी अमाइन आहे तर तुमचा नायट्रोजन कितींदा असतो? 2दा. कारण आपण कन्सिडर करतो की हा फिनिल ग्रुप नायट्रोजनला जॉईन आहे, हा फिनिल ग्रुप नायट्रोजनला जॉईन आहे आणि पॅरेंट तर नायट्रोजनला जॉईन असणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट ह्या केसमध्ये ह्याचं नाव काय असणार आहे? ट्राय टर्शरी नाही राजा. हा अमाइन टर्शरी आहे पण ट्रायमिथिल अमाइन. हा काय असणार आहे? ट्राय इथिल अमाइन. हा काय असणार आहे? इथिल मिथिल एन प्रोपिल. बघा हा, इथिल मिथिल एन प्रोपिल. इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन. इथं काय असणार आहे? इथिल मिथिल फिनिल अमाइन. कारण कॉमन नेमिंगला सगळे अल्काइल ग्रुप धरायचे आणि त्याचं काय करायचं? सगळे अल्काइल ग्रुप धरायचे आणि काय करायचं? त्याचं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं. आता इथं तिन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत, म्हणजे त्याचे 2 पॅरेंट, सॉरी 2 सबस्टिट्यूएंट आणि एक काय असणार आहे? पॅरेंट. 2 सबस्टिट्यूएंट आणि एक काय असणार आहे? पॅरेंट. मग ह्या केसमध्ये इथं काय येणार आहे? N, डॅश डायमिथाइल मिथेन अमाइन. N, डॅश डायमिथिल मिथेन अमाइन. ट्रायइथिलामाइन मध्ये काय असतंय? N, डॅश डायइथिल इथेन काय येणार आहे तर? अमाइन. नेक्स्ट इथं मला सांगा पॅरेंट कोण असणार आहे आणि सबस्टिट्यूएंट कोण असणार आहे? प्रोपिल ग्रुप पॅरेंट, राहिलेले 2 काय? सबस्टिट्यूएंट. मग ते अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचं. मग पहिला एक नायट्रोजनला कोणता ग्रुप जॉईन आहे? इथाइल. परत नायट्रोजनला कोण जॉईन आहे? मिथाइल. आणि काय येणार आहे? प्रोपेन काय येणार आहे तर? अमाइन. काय येणार आहे? प्रोपेन अमाइन. इथं पॅरेंट कोण असणार आहे? हा, फिनिल ग्रुप पॅरेंट असणार आहे. सबस्टिट्यूएंट परत 2 आहेत, 2 सबस्टिट्यूएंट. परत N डॅश काय येणार आहे? इथिल डॅश N डॅश काय येणार आहे? मिथिल. प्रोपेन काय असणार आहे तर? अमाइन. समझ में आ रहा है? सॉरी फिनिल बेंझामाइन. प्रोपेन अमाइन नाही, बेंझामाइन. N डॅश इथिल N डॅश मिथिल बेंझामाइन. बेन्झ काय येणार आहे तर? बेन्झिन अमाइन. सॉरी बेन्झ पण नको लिहू, बेन्झिन अमाइन. बेन्झिन काय असणार आहे तर? आलं लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो लिहून घ्या. हे घेतलंय ना लिहून? आला. म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येते का बघा, की प्रायमरी अमाइन असेल तर एन बिन काही येत नाही, सेकंडरी अमाइन असेल तर 1 येतंय नायट्रोजन, टर्शरी अमाइन असेल तर किती नायट्रोजन येतात? 2. ठीक आहे. नेक्स्ट आपण प्रिपरेशन ऑफ अमाइन्स डिस्कस करणार आहे. आणि मी तुम्हाला पहिलाच सांगितलं आपला फोकस फक्त कशावरती आहे? प्रायमरी अमाइन्स. कशावरती फोकस आहे? आपला फोकस कशावरती आहे तर प्रायमरी अमाइन्स. सो इथं काय असणार आहे तर प्रिपरेशन ऑफ अमाइन.
प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये पहिली मेथड आपण बघितलेली आहे. जशी इथर्सची आपण पहिली मेथड बघितलेली होते विलियमसन सिंथेसिस रिएक्शन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. इथं पण आपण पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन अमाइनची बघितलेली आहे. कशामध्ये? हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स मध्ये. आठवते का बघा तुम्हाला? प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये पहिला बघूया, बाय अमोनोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड. बाय अमोनोलायसिस ऑफ व्हॉट? अल्किल हॅलाइड. इथं काय रिएक्शन होते आठवते का बघा? जर आपण अल्किल हॅलाइड घेतला आणि त्याला अल्कोहोलिक जर तुम्ही अल्किल हॅलाइड घेतला आणि त्याला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर काय केला? ट्रीट केला in a copper sealed tube at 373 Kelvin under pressure. तर अमोनिया जो आहे हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट करतो ऍज अ NH2 मायनस आणि इथं H काय येणार आहे तर प्लस. येते का बघा लक्षात? NH2 मायनस आणि H काय येते तर प्लस. तर हॅलाइडच्या जागे NH2 आणि NH2 च्या जागे हॅलाइड. हॅलाइडच्या जागे NH2 आणि NH2 च्या जागे हॅलाइड. सो आपल्याला मिळताना काय मिळते तर R-NH2 प्लस काय येणार आहे तर HX. हा कसला अमाइन झाला? प्रायमरी अमाइन. बट व्हेरी इंटरेस्टिंगली इफ यू रिमेंबर की आपण हे जे काय घडवतोय एका सिंगल कंटेनर मध्ये घडवतोय. कॉपर सील्ड ट्यूब आहे, त्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करते, टेम्परेचर प्रेशर सगळं मेंटेन केलंय. जेव्हा प्रायमरी अमाइन फॉर्म झाला तर राहिलेला जो अल्किल हॅलाइड आहे तो एक्सेस म्हणून बिहेव करत असतो. काय म्हणून बिहेव करत असतो? आणि एक्सेस म्हणून बिहेव करत असल्यामुळे तो जो प्रायमरी अमाइन आहे तो परत रिॲक्ट करतो अल्किल हॅलाइड मध्ये आणि तुम्हाला कसला अमाइन देतो? सेकंडरी अमाइन. परत सेकंडरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट करताना काय देतं? टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट करताना काय देतं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. चेन रिॲक्शन होते इथं. काय येते? चेन. हे बघा प्रायमरी अमाइन आहे, प्रायमरी अमाइन इथं काय येणार आहे R-NH2 प्लस जो हा तुमचा अल्किल हॅलाइड आहे ना हा एक्सेस म्हणून बिहेव करतो. काय म्हणून बिहेव करतो? आणि जो तुमचा प्रायमरी अमाइन फॉर्म झालाय तो परत राहिलेल्या अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट करतो. कशामध्ये? कॉपर सील्ड ट्यूब. परत 373 केल्विन अंडर प्रेशर काय देते? R-NHR प्लस काय? HX. हा कसला अमाइन आहे तर सेकंडरी अमाइन. बरं रिॲक्शन इथं थांबते का? नाही. इथं काय येणार आहे परत R-NHR प्लस R-X कशामध्ये? कॉपर सील्ड ट्यूब 373 केल्विन अंडर प्रेशर. आपल्याला कसली अमाइन मिळणार आहे? टर्शरी अमाइन. कसला अमाइन मिळणार आहे? टर्शरी अमाइन. बरं रिॲक्शन इथं थांबलं का? नाही. तुमचं टर्शरी अमाइन जे आहे RNR इथं R प्लस RX रिॲक्ट करतं. इथं लोन पेअर आहे. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. आणि तुम्हाला मिळताना मिळते RNR इथं R इथं प्लस इथं आणि इथं काय येणार आहे तर X मायनस. त्याला आपण काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड. काय म्हणतो आपण ह्याला? क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड. and this is undesirable reaction. जर तुम्ही अल्किल हॅलाइड घेतला
अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट केला तर नो डाऊट तुमची रिॲक्शन कुठे थांबायला पाहिजे, प्रायमरी अमाइनला विषय मिटायला पाहिजे. पण प्रायमरी अमाइनला विषय मिटत चेन रिॲक्शन होते, कारण हा तुमचा जो अल्किल हॅलाइड आहे ना तो एक्सेस मध्ये बिहेव करतो. झालेल्या प्रायमरी अमाइनला कशामध्ये कन्वर्ट करतो, सेकंडरी. परत सेकंडरी अमाइन मध्ये राहिलेला अल्किल हॅलाइड काय म्हणून बिहेव करतो, एक्सेस टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन बरोबर परत अल्किल हॅलाइड रिॲक्ट करतो आणि काय देतं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. सो सोप्या भाषेत हे कंटेनर मिक्सचर मध्ये काय होतंय की जेव्हा तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया घेताय आणि अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट करताय कॉपर सील ट्यूब मध्ये at 373 केल्विन अंडर प्रेशर. Since alkyl halide acts as a excess, it gives a chain reaction and gives a mixture of secondary, tertiary and quaternary ammonium salt. विचार करा, तुमचा जो प्रायमरी अमाइन फॉर्म झालाय तोच कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, सेकंडरी. सेकंडरी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे आणि टर्शरी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे. पण सुरुवात काय झाली, तुमचा जो प्रोडक्ट आहे तोच परत रिॲक्ट व्हायलाय, चालेल का, नाही. सो दिस इज अनडिझायरेबल रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे, हा, जर मला क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड मला मेजर प्रोडक्ट पाहिजे ना, क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड जर मला काय पाहिजे, मेजर प्रोडक्ट, तो मैं खुशी खुशी से अल्किल हॅलाइड क्या ले सकती हूँ, एक्सेस में. अगर नहीं भी होगा तो ले लूंगी एक्सेस में और मैं रिएक्शन करके मेरे को क्या मिलेगा, क्वाटर्नरी अमोनियम हैलाइड. बट नहीं, मुझे प्राइमरी अमाइन चाहिए, मेजर प्रोडक्ट. सो आई विल रिवर्स इट. हाउ आई विल रिवर्स इट, व्हाट आई विल डू, आई विल टेक अल्किल हैलाइड. सी, आई विल टेक अल्किल हैलाइड and treat with alcoholic ammonia in such a way that I take alcoholic ammonia in excess. अल्किल हॅलाइडला मी अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट करणार, पण अल्कोहोलिक अमोनिया काय घेणार आहे, एक्सेस. जर अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस मध्ये घेतला तर पहिल्याच स्टेपला तो मॅक्सिमम अल्किल हॅलाइडला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, प्रायमरी अमाइनला, आणि पुढची रिॲक्शन व्हायला देणार नाही. बाकी कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहेत. काय, ही रिॲक्शन कशामध्ये होती आहे, कॉपर सील्ड ट्यूब. किती केल्विनला, 373 केल्विनला. कुठं तर अंडर प्रेशर. कुठं तर अंडर प्रेशर. आपल्याला मिळताना काय मिळतंय, R-NH2 प्लस काय येणार आहे तर HX. हा कसला अमाइन आहे, प्रायमरी अमाइन. कसला अमाइन आहे हा, कसला अमाइन आहे हा, प्रायमरी अमाइन. आता जर तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस मध्ये घेतला आणि अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केला तर प्रायमरी अमाइन तुम्हाला मेजर प्रोडक्ट म्हणून मिळतं आणि फॉर्मेशन ऑफ सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट सप्रेस होते. सप्रेस होते म्हणजे जरी फॉर्म होत असेल तर खूप खूप कमी प्रमाणात फॉर्म होते. जरी फॉर्म होत असेल तर खूप खूप कमी प्रमाणात फॉर्म होते. खूप खूप कमी प्रमाणात काय होते, समझ में आ रहा है ये जो कॉन्सेप्ट मैं बोल रही हूँ, यस और नो. आता ह्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला आठवते, ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे, बघितली का, आठवतंय का, कोणत्या टॉपिक मध्ये बघितली आहे, हॅलो अल्केन्स मध्ये. कशामध्ये बघितली आहे, कशामध्ये बघितली आहे, हॅलो अल्केन्स मध्ये. हा अल्कोहोलिक अमोनिया कसा घेणार आहे, एक्सेस. मग इथं काय येणार आहे, CH3 डॅश काय आहे तर NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर HBr. ह्याचं नाव काय आहे सांगा, मिथाइल अमाइन. काय नाव आहे हा, मिथाइल अमाइन. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2Cl प्लस अल्कोहोलिक अमोनिया. अल्कोहोलिक अमोनिया कसा घेणार आहे तर एक्सेस मध्ये, कशात तर कॉपर सील्ड ट्यूब at 373 केल्विन अंडर व्हॉट, अंडर प्रेशर. क्लोरीनच्या जागे NH2 येणार, सर नाही, लक्ष ते बोलू नकोस. CH3 CH2 CH2 NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर HCl. हा काय झाला तर आपला N प्रोपिल काय झाला तर अमाइन. हे तर ठीक आहे, फाइन.
पण इथे दोन कंडिशन्स आहेत, दोन लिमिटेशन्स. काय दोन लिमिटेशन्स आहेत? दोन लिमिटेशन मध्ये पहिली लिमिटेशन बघा, सेकंडरी और टर्शरी अल्किल हॅलाइड undergoes elimination in presence of अल्कोहोलिक अमोनिया. जर तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया घेतला आणि सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला तर त्याचा एलिमिनेशन होते. काय होतंय? व्हायला पाहिजे सबस्टिट्यूशन आणि अमाइन मिळाला पाहिजे, पण मिळत त्याऐवजी काय मिळतंय? अल्किन. इथं बघा, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय आहे? CH3, इथं काय आहे? CH3, इथं Br. हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. ह्याला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट केलं, सगळं कॉपर सिल ट्यूब काय घ्यायचंय ते घ्या, हीट वगैरे सगळं. हे अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे? बीटा. मग काय होतंय? अल्फा मधला काय रिमूव्ह होतंय? हॅलोजन. अल्फा मधला काय रिमूव्ह होतंय? हॅलोजन. आणि बीटा मधला काय रिमूव्ह होतंय? तर हायड्रोजन. प्लस बाहेर पडताना आपल्याला मिळतंय NH4, काय मिळतंय? तर Br. आपल्याला इथं हा आयसोब्युटिलीन मिळाला, म्हणजे अल्किन मिळाला, विच इज वन ऑफ द अनडिझायरेबल रिएक्शन. विच इज वन ऑफ द use of secondary or tertiary alkyl halide undergo elimination in presence of what? Alcoholic ammonia. Undergoes elimination in presence of alcoholic ammonia. So it should be strictly avoided to use secondary or tertiary alkyl halide, and we should always use primary alkyl halide for obtaining amine, primary amine. But that alkyl halide should be in excess or alcoholic ammonia should be in excess. अल्कोहोलिक अमोनिया कशामध्ये असायला पाहिजे? एक्सेस. परत तुम्ही आरिल हॅलाइड्स घेऊ शकत नाही. आरिल हॅलाइड्स, हा आरिल हॅलाइड आहे, ह्या आरिल हॅलाइडला तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट केला तर इथं नो रिएक्शन असते. का नो रिएक्शन असते सांगा? का नो रिएक्शन असेल इथं? कारण हा आरिल हॅलाइड घेतला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आला. पार्शियल डबल बॉन्ड आला, कॅरेक्टर C' ची बॉन्ड लेंथ काय झाली? कमी. बॉन्ड लेंथ कमी झाली, बॉन्ड स्ट्रेंथ काय झाली? जास्त. बॉन्ड स्ट्रेंथ जास्त झाली, बॉन्ड इझिली ब्रेक होणार. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? कॉन्सेप्ट लक्षात येते का मी काय सांगते की नाही समजतंय? हा, ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या.